हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 24 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अर्णव आणि ईश्वरीने 1 बिलियनची ऑर्डर पूर्ण केली आहे. कन्साइनमेंट पाठवून दिलंय आणि मग सगळे खूप खुश झाले. अर्णव ईश्वरी यांना आनंद झाला आहे. आणि मग त्यानंतर या दोघांच्याही असं लक्षात आलं की आपण सगळं काही करतोय, पण एकमेकांना आय लव्ह यू काय म्हणत नाहीये. आता प्रेक्षक सुद्धा कंटाळलेत. त्यांनी सुद्धा आशा सोडून दिली आहे की हे दोघे एकमेकांना आय लव्ह यू कधी म्हणतील. त्यामुळे आता या दोघांनीच ठरवलंय की आता आय लव्ह यू म्हणूनच टाकतो. आणि मग अर्णवने ईश्वरीसाठी एक क्लासी साडी मागवली आहे आणि ईश्वरीने अर्णवसाठी एक खूप सुंदर आउटफिट मागवलंय. आणि हे दोघे एकमेकांना आय लव्ह यू म्हणण्याची तयारी करताय. अर्णव तयारी करतोय की मी ईश्वरीला म्हणेल की मी सिंदूर, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि ईश्वरी विचार करते की मी सरांना डायरेक्ट आय लव्ह यू सर असं म्हणून टाकेल. पण आय लव्ह यू म्हणताना सर ऑड वाटेल ना, असा विचार ती करते. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच फॅक्टरीमध्ये लाईट गेलेली असते. ईश्वरी आणि अर्णव हे लाईट आणण्याचा प्रयत्न करत असतात. अर्णव हा चेक करत असतो की नेमकं काय प्रॉब्लेम झाला आहे. आणि ईश्वरी त्याला सांगते, सर एवढं काय चेक करताय, कुठली वायर कुठेही जोडून द्या, लाईट आपोआप येऊन जाईल. अर्णव विचारतो, मी सिंदूर तुला वेळ लागले का? कुठलीही वायर कोठेही जोडल्यावर लाईट कशी येईल? उलटं शॉर्ट सर्किट होऊन जाईल, सगळं जळून जाईल. ईश्वरी म्हणते, सर असं काही होत नाही. आमच्या इंदोरला आहे ना, आमच्या दुकानात लाईट गेली का मी कोणती पण वायर कुठे पण लावून द्यायचे आणि अचानक लाईट यायची. अर्णव म्हणतो, मूर्ख आहेस का तू? असं काही होत नसतं, उलटं सगळं निघून जाईल. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही बाजूला व्हा, मला करू द्या. असं म्हणून ईश्वरी अर्णवला मागे लोटते आणि स्वतः या मीटरजवळ जाऊन ही वायर ती वायर कुठेही काही जोडू लागते. अर्णव घाबरतो आणि म्हणतो, मी सिंदूर शॉक लागेल ना? ईश्वरी म्हणते, शॉक वगैरे काय लागत नाही मला, हम इंदोर से है. अर्णव विचारतो, काय इंदोरच्या लोकांना शॉक लागत नाही का? ईश्वरी म्हणते, लागतो, पण आम्ही रडत बसत नाही तुमच्यासारखे. अर्णव विचारतो, मी रडतो का? ईश्वरी म्हणते, हो तुम्ही नेहमी रडत बसता. अर्णव आणि ईश्वरीचे या मीटर रूममध्ये सुद्धा भांडण सुरूच असतं. ईश्वरी ही वायर इकडे ती वायर तिकडे आणि अर्णव प्रत्येक वेळेस घाबरून शॉक लागेल ना शॉक लागेल ना म्हणून तिच्या हातावर मारत असतो. ईश्वरी विचारते, सर मारताय काय मला? आणि तेवढ्यात ईश्वरीच्या हातात एक हातोडी लागते. ईश्वरी म्हणते, सर पाहिलं का, आता हातोडी सापडली आहे, आता लाईट बरोबर येईल. अर्णव म्हणतो, तो हॅमर हातोडी तू काय त्या मीटरवर मारणार आहे का? सगळीच लाईट जाईल, परत यायची नाही. ईश्वरी म्हणते, थांबाव सर, असं काही नसतं. पण अर्णव म्हणतो, तू थांब, नाहीतर खूप मोठा कांड करून ठेवशील, लाईट येणार नाही 4-6 तास. ईश्वरी म्हणते, सर मला सगळं जमतं, मला सगळ्यातलं सगळं कळतं, त्यामुळे तुम्ही काही बोलू नका, मला करू द्या. अर्णवचा नाईलाज होतो, या मुलीला काही सांगून फायदा नाही आहे. आणि अर्णव हा ईश्वरीला मागे ओढतो आणि म्हणतो, तू थांब, मला करू दे. ईश्वरी आणि अर्णव हे लाईट आणण्याचा प्रयत्न करत असतात. आणि इकडे अंजलीला टेन्शन आलेलं असतं की अजून लाईट का आलेली नाही आहे. अंजली या मोबाईल टॉर्चच्या लाईटमध्ये सगळीकडे चेक करत असते, कोणाला तरी फोन लावते, परंतु तिचा फोन काय लागत नाही. अजून लाईट का आली नाही आहे, फोन का लागत नाही आहे, हाच प्रश्न अंजलीला पडलेला असतो. आणि त्याच वेळेस इकडे मीटर रूममध्ये ईश्वरी एक नॉब असते, तो खालचा वर करते आणि त्या क्षणी लाईट येते, सगळीकडे प्रकाश होतो. त्यामुळे सगळे वर्कर्स आपलं काम आनंदाने सुरू करतात. अंजलीला सुद्धा हायसं वाटतं, आली एकदाची लाईट. आणि इकडे ईश्वरी आणि अर्णवला सुद्धा खूप आनंद होतो. ईश्वरी सांगते, सर मी गणूबाप्पाचं नाव घेतलं आणि तिकडे होतं ते काहीतरी दाबलं, लगेच लाईट आली. आणि लाईट माझ्यामुळे आली आहे, पाहिलं ना, तुम्हाला सांगितलं होतं, इंदोरच्या लोकांना सगळं जमतं, तुम्हीच माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते. अर्णव सांगतो, लाईट माझ्यामुळे आली आहे, तुझ्यामुळे नाही. मी ती कोणती अर्थिंगची वायर अशी वर लावली म्हणून लाईट आली आहे. ईश्वरी म्हणते, सर खोटं बोल नका, लाईट माझ्यामुळे आली आहे. अर्णव म्हणतो, माझ्यामुळे आली आहे. ईश्वरी म्हणते आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये, हो म्हणा हो म्हणा हो म्हणा हो म्हणा माझ्यामुळे हो म्हणा. अर्णव तिच्याला पुढे पुढे नेत असतो आणि तेवढ्यात तेथे एक बॉक्स असतो. ईश्वरीचा तोल जातो, ईश्वरी खाली पडते आणि अर्णव तिच्या अंगावर पडतो. आणि मग बॅकग्राऊंडमध्ये नेहमीप्रमाणे तू हिरे माझा मितवा या मालिकेचं शीर्षक गीत सुरू होतं. अर्णव ईश्वरी एकमेकांच्या खूप जवळ असतात आणि एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. त्यांना कसलंही भान राहिलेलं नसतं
की आपण मीटर रूममध्ये आहोत, आपण आपल्या बेडरूममध्ये नाही आहे, येथे कुणी येऊ शकतं. ते एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले असतात आणि आपण सगळे या मालिकेच्या अतिशय सुंदर टायटल सॉन्गमध्ये शीर्षक गीतात हरवून गेलेलो असतो. अर्णव आणि ईश्वरी समोर असतात, हे दोघे एकमेकांच्या जवळ असतात आणि हे सुंदर गाणं सुरू असल्यावर हे गाणं असंच सुरू राहावं असंच सगळ्यांना वाटतं आणि हे दोघे सुद्धा असेच हा क्षण कधी जाऊच नये असा विचार करून एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले असतात. तेवढ्यात आकाश त्यांना आवाज देत देत तेथे येतो, परंतु या दोघांचं काही लक्ष नसतंच, हे दोघे हरवून गेलेले असतात. आकाश त्यांना या अवस्थेत पाहतो, थोडासा लाजतो. मग आकाश त्यांच्या जवळ येऊन बसतो त्यांच्यासमोर आणि म्हणतो, दादा, ईश्वरी. आणि या दोघांच्या कानावर हा आवाज पडतो. अर्णव म्हणतो, आकाश आपल्याला आवाज देतोय असं वाटतंय. ईश्वरी म्हणते, हो, मला पण आवाज देत आहे असं वाटतंय. आकाश म्हणतो, तुमच्या दोघांना मी आवाज देतोय. परंतु हे दोघे अजूनही त्याच पोझिशनमध्ये असतात, त्यांची काही एकमेकांपासून दूर होण्याची इच्छा नसते. आकाश म्हणतो, म्हणजे मला कळतंय तुमच्या भावना काय आहेत, पण आपण फॅक्टरीमध्ये आहोत ना, तुमच्या बेडरूममध्ये नाही आणि खूप काम बाकी आहे, वर्कलोड खूप आहे, तर येता का? आकाश हा असं म्हणतोय तर अर्णव म्हणतो, चल जाऊया आपण, काम खूप आहे ना? ईश्वरी म्हणते, हो सर, जाऊया. आकाश म्हणतो, म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब करायला मला पण आवडत नाही आहे, पण आता जावंच लागणार आहे ना, चला. अर्णव आणि ईश्वरी कसेबसे एकमेकांपासून दूर होतात. आकाश अर्णवला हात देतो, अर्णव उभा राहतो. मग हे दोघे ईश्वरीला हात देतात आणि ईश्वरीसुद्धा उभी राहते, लाजून तेथून निघून जाते. अर्णव आकाशला सांगतो, ते मी लाईट गेली होती ना, ते लाईट सुरू केली आणि मग आकाश म्हणतो, दादा इट्स ओके, प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन नसतं. अर्णव सांगतो, नाही मी ते लाईट गेली ना. आकाश म्हणतो, मी तुला म्हटलं ना, काही एक्सप्लेन करायची गरज नाही आहे, आय कॅन अंडरस्टँड. तर अर्णव म्हणतो, नो यू डोंट. अर्णवला आकाश सांगतो, येस आय कॅन. अर्णव म्हणतो, नो यू डोंट. असं म्हणून अर्णव लाजत लाजत तेथून निघून जातो आणि त्यांची अवस्था पाहून आकाश मात्र खूप खुश होतो, आनंदी होतो की शेवटी या दोघांमधील अंतर मिटतंय. आणि इकडे फॅक्टरीमध्ये कामगारांचं लक्ष मात्र फक्त कामावरच असतं. हे कामगार रात्रंदिवस काम करत असतात आणि ते ब्रेकही घेत नाही. रात्र असो दिवस असो, 5-6 दिवसांपासून त्यांचं काम सुरू असतं. म्हणजे आपल्याला जरी 1-2 दिवस वाटतंय, पण या मालिकेत 5-6 दिवस होऊन गेलेले असतात. आणि मग शेवटचा दिवस उजाडतो जेव्हा ही कन्साइनमेंट डिलिव्हर करायची आहे आणि अर्णव, ईश्वरी, आकाश, अंजली, शिर्के, मॅनेजर सगळे तेथे असतात. 197, 198, 199 आणि 200 बॉक्सेस पूर्ण होतात आणि सगळेजण टाळ्या वाजू लागतात. आकाश, अंजली, अर्णव, ईश्वरी खूप खुश असतात आणि मग हे कन्साइनमेंट ट्रकमध्ये भरण्यासाठी निघून जातं. अर्णव आणि ईश्वरी सगळ्या कामगारांचं कौतुक करतात आणि म्हणतात, खूप खूप थँक्यू, आज आपलं 1 बिलियनचं कन्साइनमेंट पूर्ण झालंय फक्त तुमच्यामुळे. तुम्ही जर नसता तर हे शक्य झालं नसतं, हे काम कधी पूर्ण झालं नसतं. तुम्हाला सर्वांना खूप खूप थँक्यू, तुमच्यामुळे हे सगळं झालंय. ईश्वरी म्हणते, हो, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, म्हणून ही कंपनी आहे. खरंच तुमच्यामुळे शक्य झालंय. तुम्ही रात्रंदिवस मेहनत केली आहे, तुम्ही स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही, फक्त या कंपनीचा विचार केला आणि तुमच्यामुळेच हे शक्य झालंय. पुन्हा एकदा थँक्यू. आकाश या सगळ्या कामगारांना म्हणतो, तुम्ही रात्रंदिवस काम केलंय, आता तुम्ही घरी जा, झोपा, आराम करा, आता हे सगळं काम उरलेलं आम्ही करतो. तर तेवढ्यात हे एम्प्लॉईज म्हणतात, नाही सर, आम्ही रात्रंदिवस काम केलंय ना, मग आता एवढं काम तुम्ही का करायचं एकट्याने, हे कामसुद्धा आम्हीच करणार, आपण सगळे एकत्र मिळून काम करू तर लवकर होईल. अर्णव आणि ईश्वरी खूप खुश होतात. अर्णव म्हणतो, चला तर मग. आणि मग हे सगळे कामगार पॅकिंगचं सुद्धा काम करतात आणि थोड्याच वेळात सात्विक फॅशनचा ट्रक मालाने लोड झालेला असतो. आकाश टायर खाली लिंबू ठेवतो आणि मग जोरात नारळ फोडतो, ओरडतो, गणपती बाप्पा. सगळे म्हणतात, मोरया. मग हा ट्रक आपल्या डेस्टिनेशनला जायला निघतो. सगळेजण टाळ्या वाजवतात, खूप खुश असतात. आणि शेवटी सात्विक फॅशनने घेतलेलं हे 1 बिलियनचं कॉन्ट्रॅक्ट, ही 1 बिलियनची डील कंप्लीट झालेली असते. त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर, करून दाखवलं तुम्ही. अर्णव ईश्वरीकडे पाहून स्माईल करतो आणि विचारतो, फक्त मी एकट्यानेच केलं का? आपण दोघांनी करून दाखवलं. हे ऐकून ईश्वरी खूप खुश होते. अर्णवचा हात हातात घेते आणि ईश्वरी अर्णवला म्हणते, सर, जेव्हा आपण दोघे एकत्र असतो ना, तेव्हा सगळं काही शक्य होतं.
हे आपण पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. अर्णव सांगतो, हो मिस इंदोर, जर तू माझ्याबरोबर नसतीस आणि तू मला सपोर्ट केला नसतास ना, तर हे सगळं शक्य झालंच नसतं. अर्णव आपली एवढी स्तुती करतोय, त्यामुळे ईश्वरी खुश होते. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना मिठी मारतात आणि शेवटी एवढं मोठं काम पूर्ण झालं म्हणून हे दोघे खूप खुश होतात. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव त्याच्या केबिनमध्ये येऊन बसतो आणि खुर्चीवर बसल्यावर सुटकेचा निश्वास सोडतो. शेवटी 1 बिलियनचं कन्साइनमेंट आम्ही पूर्ण केलंच, ते सुद्धा वेळेवर पूर्ण केलं, याचा अर्णवला खूप आनंद झालेला असतो. आता सात्विक फॅशन 7 समुद्रापलीकडे गाजणार, सात्विक फॅशनचं नाव संपूर्ण जगभरात होणार, हा विचार करून अर्णव खूप खुश होतो. अर्णव त्याचा लॅपटॉप उघडतो आणि कामाला सुरुवात करतो, पण त्याचं कामात मनच लागत नाही. तो पुन्हा एकदा लॅपटॉप बंद करून ठेवतो आणि काल फॅक्टरीत काय झालं होतं, लाईट आल्यावर ईश्वरी कशी वागली होती, मग ती खाली पडली, मी तिच्या अंगावर पडलो, ईश्वरीने आपल्याला कशी मदत केली, कशी साथ दिली, हे सगळं अर्णवला आठवतं. आणि अर्णव म्हणतो, खरंच मिस इंदोर होती म्हणून मला हे जमलं, मिस इंदोरची साथ मला नसती तर हे मला जमलंच नसतं. अर्णवला खूप आनंद झालेला असतो. अर्णव एक ट्रॉफी हातात घेतो आणि म्हणतो की जसं चांगलं काम केल्यावर मला बिझनेसमॅन ऑफ द इयरची ट्रॉफी मिळते, तसंच मिस इंदोरने माझी एवढी मदत केली आहे, तर मी सुद्धा तिला काहीतरी द्यायला हवं आणि हीच ती योग्य वेळ. मिस इंदोर ज्याची वाट पाहतोय ना, मी तिला ते सांगणार, मी तिला आय लव्ह यू म्हणणार, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे हे मी मिस इंदोरला सांगणार. हा विचार करून अर्णव खूप खुश होतो. अर्णव म्हणतो, पण एवढ्या साध्या पद्धतीने तिला सांगितलं ना तर तिला ते आवडणार नाही, मला काहीतरी स्पेशल करावं लागेल, काहीतरी स्पेशल सरप्राईज द्यावं लागेल. अर्णव आपल्या खुर्चीवरून उठून उभं राहतो आणि त्याला आठवतं की ईश्वरीने कशी त्याच्या गालावर पप्पी दिली होती. हे आठवून अर्णव खूप लाजतो आणि मग त्याला आठवतं की घरात काही फंक्शन असल्यावर, काही काम असल्यावर जेव्हा जेव्हा त्यांनी काहीतरी तयारी केलेली आहे तेव्हा त्यांचा तोल गेला आहे आणि हे दोघे एकमेकांच्या अंगावर पडले आहेत. हे सगळं आठवून अर्णव खूप खुश असतो, आपल्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा देतो. तेवढ्यात अर्णवला एक आयडिया सुचते आणि अर्णव एके ठिकाणी कॉल लावतो आणि सांगतो, मला माझ्या बायकोसाठी अत्यंत क्लासी आणि छान साडी हवी आहे, तुम्ही मला ऑप्शन पाठवा, मी चूज करून तुम्हाला सांगेल आणि मग ती साडी पाठवून द्या. अर्णव फोन कट करतो. इकडे ईश्वरी किचनमध्ये काहीतरी करत असते. मामा तेथे येतो आणि विचारतो, ईश्वरी खूप काही महत्त्वाचं करतेस का, बिझी आहे का? ईश्वरी सांगते, नाही मामा, बोला ना, काय झालं, काय हवं आहे का? मामा सांगतो, हो खूप महत्त्वाची गोष्ट हवी आहे, 1 कप गरमागरम चहा हवा आहे. ईश्वरी म्हणते, अहो मामा, 1 कप काय, 2 कप देते ना. तर मामा म्हणतो, नको नको, वल्लरीला नाही हवा आहे. ईश्वरी म्हणते, मामा तुम्ही आणि मी तुम्हाला कंपनी देते ना. मामा म्हणतो, ठीक आहे. ईश्वरी मामासाठी गरमागरम चहा बनवायला हो म्हणते, त्यामुळे मामा खूप खुश असतो आणि डायनिंग टेबलवर जाऊन बसतो. मामा अर्णव आणि आकाशला कॉल लावतो, पण त्यांचा फोन काय लागत नाही. मग ईश्वरी त्याच्या शेजारी येऊन बसते आणि मामा विचारतो, ईश्वरी ते कन्साइनमेंटचं काय झालं? ईश्वरी सांगते, मामा ती कन्साइनमेंट पाठवून दिली, आता 1-2 दिवसात काय झालं ते आपल्याला कळेल. म्हणी मी सुद्धा तोच विचार करत असते. मामा सांगतो, माझ्या मनात सुद्धा तोच विचार आहे की त्यांच्याकडून ओके कधी येत आहे. पण खरं सांगूच तुला ईश्वरी, सगळ्यांचा अर्णववर अविश्वास होता, होईल की नाही होईल की नाही, पण अर्णवचा स्वतःवर पूर्ण विश्वास होता आणि शेवटी तुझ्या साथीने त्याने हे करूनच दाखवलं. ईश्वरी खुश होते. मामा म्हणतो, खरंच अर्णव खूप गुणाचा मुलगा आहे, खूप छान मुलगा आहे. तुला खरं सांगू का, अर्णवला मी लहानपणापासून पाहतोय आणि अख्ख्या जगाला त्याचं यश दिसतं, त्याची मोठी कंपनी, त्याचा मोठा बंगला, त्याचा पैसा, त्याची प्रसिद्धी, हे सगळं लोकांना दिसतं, पण त्यामागची अर्णवची मेहनत कोणाला दिसत नाही. हे सगळं मिळवण्यासाठी त्याने रात्रंदिवस किती मेहनत केली आहे ना, हे कोणाला दिसत नाही. आणि अर्णव आहे ना, नेहमी दुसऱ्यांचा विचार करतो. तो जेव्हा लहान होता ना तेव्हापासून तो असंच करतो. म्हणजे आई तर त्याला म्हणायची सुद्धा, अरे अर्णव, कधी स्वतःचा विचार करत जा, नेहमी दुसऱ्यांचा विचार काय करतोय? परंतु तो नेहमी आधी दुसऱ्यांचा विचार करतो आणि मग शेवटी स्वतःचा विचार करतो. चल, मला फोन आलाय, मी बोलतो, असं म्हणून मामा तेथून निघून जातो. आणि ईश्वरी सुद्धा म्हणते, खरंय मामाचं, अर्णव सर नेहमी दुसऱ्याचा विचार करतात. या प्रोजेक्टच्या वेळेस सुद्धा त्यांनी आधी कामगारांना सांगितलं की तुम्हाला सॅलरी हाईक मिळेल, तुम्हाला फायदा होईल, आणि मग स्वतःच्या कन्साइनमेंटचा, स्वतःच्या फायद्याचा विचार केला. अशा अर्णव सरांसाठी मी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे, असा विचार ईश्वरी करते.
इकडे आकाश आणि नम्रता त्यांच्या रूममध्ये असतात. आकाश ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो आणि नम्रता काहीतरी किराण्याची यादी बनवत असते. गूळ एवढा, साखर एवढा, आणि तेवढ्यात आकाश तिला छळायचं ठरवतो आणि म्हणतो, नम्रता माझं घड्याळ दे ना. नम्रता सांगते, घड्याळ हे काय, येथेच आहे, घ्या ना. आकाश म्हणतो, प्लीज दे ना. नम्रता नाराजीने त्याला घड्याळ देते. पुन्हा तिची यादी बनवत असते. आकाश म्हणतो, नम्रता प्लीज एवढा फोन चार्जिंगला लावशील का. नम्रता म्हणते, आकाश. नाईलाजाने ती उठते आणि फोन चार्जिंगला लावायला जाते. तिला असं काम सांगून आकाश मात्र खुश होतो. आणि इकडे ईश्वरीला काहीतरी सुचतं. ईश्वरी ही एका नंबरवर कॉल लावते आणि सांगते, मी ईश्वरी अर्णव राजेशिर्के बोलतीये आणि मला अर्णव राजेशिर्केंसाठी एक स्पेशल आउटफिट हवं आहे, तुम्ही मला फोटो पाठवून द्या. हा माणूस हो म्हणतो. ईश्वरी फोन कट करते आणि खूप खुश होते. आणि मग ईश्वरी सुद्धा अर्णवच्या स्वप्नात रंगून जाते. अर्णव बरोबर घालवलेले सगळे प्रेमाचे क्षण तिला आठवतात. ईश्वरीच्या चेहऱ्यावर सुद्धा लाली येते, ती खूप लाजते. ईश्वरीला आठवतं की जेव्हा घराच्या बाहेर अंगणात या दोघांनी एकमेकांबरोबर रोमॅन्टिक डान्स केला होता, ते दोघे किती खुश होते हे ईश्वरीला आठवतं. ईश्वरी खूप लाजते, खूप खुश होते. ईश्वरीला आठवतं की मग दोघांनी रूममध्ये सजावट करून एकमेकांबरोबर डान्स केला होता, रोमॅन्टिक डान्स केला होता, हे ईश्वरीला आठवतं. फ्रेंड्स, म्हणजे ईश्वरी आणि अर्णव या दोघांना आठवतंय की जवळपास मागील 1 वर्षापासून दोघे एकत्र राहतात, एका रूममध्ये राहतात, दोघे एकमेकांवर प्रेम करतात, हे पण त्यांना माहिती आहे. नंतर एकमेकांबरोबर डान्स करतात, रोमॅन्टिक डान्स करतात, एकमेकांच्या अंगावर पडतात, एकमेकांना पप्प्या देतात, एकमेकांना मिठ्या मारतात, हातात हात घेतात. फक्त एकमेकांना आय लव्ह यू काही म्हणू शकत नाही. आता प्रेक्षकसुद्धा कंटाळलेत. प्रेक्षकांनी सुद्धा आशा सोडून दिली आहे की हे दोघे कधी एकमेकांना आय लव्ह यू म्हणतील. आता या दोघांनी विचार तरी केलाय की हो, आता आम्ही एकमेकांना आय लव्ह यू म्हणू, पण यावेळेस तरी त्यांना यश येईल की नाही हे देवालाच माहीत. फ्रेंड्स, तू ही रे माझा मित्वा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. शेवटी अर्णवने जे शिवधनुष्य पेललं होतं ते त्याने नक्कीच यशस्वीपणे पेलून दाखवलं आहे. त्यांनी 1 बिलियनची ऑर्डर पूर्ण करून दाखवली आहे आणि ही ऑर्डर आता जिथे जायची होती तिथे पोहोचली आहे. आता तिकडे काही प्रॉब्लेम होतो का हे तर आपल्या नंतरच कळेल. पण अर्णव खुश आहे की एवढी मोठी ऑर्डर आपण पूर्ण केली. ईश्वरी खुश आहे की अर्णव सरांनी रिस्क घेऊन हे सगळं केलं होतं, ते त्यांनी पूर्ण केलं आणि एकमेकांच्या मदतीनेच हे शक्य झालं आहे याची जाणीवसुद्धा त्यांनी झाली आहे. त्यामुळेच या दोघांनी एकमेकांना सरप्राईज द्यायचं ठरवलं आहे. ईश्वरी अर्णवला एक स्पेशल सूट गिफ्ट करणारे, आउटफिट देणारे, आणि अर्णव ईश्वरीला एक स्पेशल साडी गिफ्ट करणारे, आणि मग हे दोघे एकमेकांना आय लव्ह यू सुद्धा म्हणणार आहेत. म्हणजे दोघांचा विचार आत्ता तरी तेवढाच आहे. आता ते आय लव्ह यू म्हणतील की नाही हे तर आपल्याला पुढे जाऊनच कळेल. फ्रेंड्स, तू ही रे माझा मित्वा या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही चक्क अर्णवला आय लव्ह यू म्हणण्याची प्रॅक्टिस करत असेल. ईश्वरी म्हणेल, मी ना सोपं करते, डायरेक्ट म्हणून टाकते आय लव्ह यू सर. पण पुढच्या क्षणाला ती विचार करेल, आय लव्ह यू सर, स्वतःच्या नवऱ्याला कोणी सर म्हणतं का. नाही, आय लव्ह यू अहो म्हणते, नाहीतर आय लव्ह यू अर्णव, आय लव्ह यू मिस्टर राजेशिर्के. आय लव्ह यू काय म्हणायचं, म्हणजे एवढ्या दिवस आय लव्ह यू म्हणण्याचा प्रॉब्लेम होता, आता आय लव्ह यूच्या पुढे काय म्हणायचं हा ईश्वरीचा प्रॉब्लेम झाला आहे. आणि ईश्वरी तेथेच अटकणार की पुढे काय बोलायचं. आणि इकडे आपला हिरो आपला अर्णव चक्क बनियांवर आरशासमोर उभं राहून प्रॅक्टिस करत असेल की ईश्वरीला आय लव्ह यू कसं म्हणायचं. अर्णव हा मराठीत म्हणेल, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मिस इंदोर. अर्णव म्हणेल, नाही यार हे खूप साधं होतं आहे, काहीतरी स्पेशल पाहिजे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणजे काहीतरी स्पेशल वाटायला पाहिजे ना. मग काय करावं हाच प्रश्न त्याला पडणार. आणि इकडे ईश्वरीसुद्धा आरशासमोर प्रॅक्टिस करत असेल की अर्णव सरांना आय लव्ह यू कसं म्हणायचं, काय अशी युनिक पद्धत आहे की ज्यामुळे त्याचा इम्पॅक्ट पडेल, अर्णव सरसुद्धा मला आय लव्ह यू टू म्हणतील आणि आयुष्यभर हा क्षण आमच्या लक्षात राहील, असा विचार ईश्वरी करत असेल. आणि मग अर्णव वेगवेगळ्या पद्धतीने, मिस इंदोर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मिस इंदोर आय लव्ह यू, मिस इंदोर मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, अशी वेगवेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिस करत असेल. अर्णवचा हा बनियांमधला स्पेशल रोमांस पाहायलासुद्धा खूप मजा येईल यात शंका नाही. ईश्वरी आणि अर्णव हे दोघे फुल ऑन तयारी करतील की आता आपल्याला एकमेकांना आय लव्ह यू म्हणायचं आहे
आता घाबरायचं नाही, आता रडायचं नाही, आता लढायचं. म्हणजे एकमेकांबरोबर मोठ्या मोठ्या लढाया जिंकणारे हे ईश्वरी आणि अर्णव एकमेकांना आय लव्ह यू कसं म्हणायचं यामध्ये मात्र फुल कन्फ्यूज झालेले असतील आणि कसं आय लव्ह यू म्हणायचं हाच प्रश्न त्यांना पडलेला असेल. आणि मग ईश्वरीने गिफ्ट केलेला स्पेशल आउटफिट घालून अर्णव येईल. अर्णवला पाहून ईश्वरी पुन्हा एकदा त्याच्यावर फिदा होणार, त्याच्याकडे एकटक पाहतच राहील. अर्णवला मात्र हा आउटफिट खूप आवडलेला असेल. मग आता या सरप्राईज नंतर तरी हे दोघे एकमेकांना आय लव्ह यू म्हणणार का? सगळे प्रेक्षक इतक्या वर्षापासून ज्या क्षणाची वाट पाहताय तो क्षण येईल का? हे तर आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्येच कळेल. उद्याचा एपिसोड भारी असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.